आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। संभाजी महाराजांसारखा माझाही छळ झाला। अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये अनिल परब हे कडाडलेले आहेत। पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला असं अनिल परब म्हणालेले आहेत। मी माझा पक्ष बदललेला नाही असं सुद्धा विधान यावेळेला अनिल परबांनी केलेलं आहे। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य, काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे। सोयगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली। या बैठकीतून पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांना बालविवाह रोखण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करण्याचे निर्देश दिले। इंस्टाग्रामवरती सेकंड हँड फॉर्च्युनर गाडी विकत घेणं नागपुरातील एकाला महागात पडलंय। कार विकत घेणाऱ्याने गुजरातमधील मालकासोबत सौदा केला, मात्र ही कार घरी आणल्यानंतर विकणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या चावीचा वापर करून ही कार विकत घेणाऱ्या दारातून पळवलेली आहे। या प्रकरणी गुजरातमधून दोघांना अटक झालेली असून आरोपींकडे बनावट कागदपत्र आढळून आली आहेत। जळगावच्या जिल्ह्यातील बाभळे गावाच्या शिवारामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 7 जणांचा चावा घेतला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी आता जोर धरते। वाशिमच्या कारंजातील एका शाळेमध्ये शिक्षकाने 2 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपी शिक्षक फरार झालाय। बुलढाणा इथल्या सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावरती लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आलेला। डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारल्यामुळे काँग्रेसचे सरपंच निलेश देशमुख हे गंभीर जखमी झाले। कराडमध्ये एसटी चालकाला कुऱ्हाडीसह 70चा धाक दाखवत धमकी देणाऱ्याला उमरज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरती एसटी प्रवासी उतरण्यासाठी बस थांबली असताना हा प्रकार घडलाय। दरम्यान कृषी प्रश्नावरती बोलताना मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचले। खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे, हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे, हा शासनाचा भाव आहे। आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली। खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे। फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही, म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये। साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं, हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे। आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं। ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठे आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा? तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते। नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे?